ही बाहुली कोणी आणि कधी बांधली भूताच्या वाड्यात? मागील वेळी जेव्हा भूत आलं होतं तेव्हा गावासमोर पूजा करून मडकीत भूत बांधलं होतं. मग ही बाहुली आली कुठून? मग भूत बांधलेली ती मडकी गेली कुठं? आपल्याला वाड्याची नीट तपासणी करायला पाहिजे. घ्या. तुम्ही तिकडे बघा, मी इकडे बघतो. ही बघा, मी म्हंटल होतं ना, हीच ती मडकी. काय झालं? मशाली कशा विझल्या? घाबरू नका, वाऱ्याने इजले असतील मशाली. पण वारा आहे कुठे इथं? काहीच दिसत नाहीये. बाहेर कसं जायचं? मी आहे नव, घाबरू नका. कडूस पडायची वेळ झाली, आपल्याला निघाला होईत ना. ते ठेवा तिथंच. चल. काय करतायत हे इथं? बाजी, तुम्ही काय करता आहात इथं? इथं यायला बंदी आहे, तुला ठाऊक आहे ना? पण तुला जे काही सांगायचंय ते कोतवालीत सांग. खंडेरावजी, घ्या यांना ताब्यात. बाजीला कोतवालीत घेऊन चला आणि आपल्यातल्या स्वाराला कोतवालासनी निरोप द्यायला धाडा. सांगा त्यांना बाजीला घेऊन आम्ही समदे येतोय म्हणावं. कशाला दुसऱ्यांचा जीव धोक्यात घालतोयस बाजी? आता हेच भूत तुला देखील सोडणार नाही. भूतबीत काय नाही. अरे असं कसं म्हणतोस बाजी? अरे पिढ्यान पिढ्या चालत असलेलं भूत आहे हे. त्याला सोडलं नाही तर ते बी आपल्याला सोडत नाही. उलट्या काळजाचं जहाल भूत आहे हे, आणि तू त्याला मोकळं केलंस. आता तुला जे काही बोलायचंय ते कोतवालीत बोल. चला. तुळशीमाय, औंधा तुझ्या लग्नाबरोबरच माझ्या बाजीचं बी लगीन ठरवू पाहिजे जरा. हा,
तू कशाला हसतीस ग? बाजीचं ठरलं की तुझं बी ठरणार आहे. दोघा बहिणी भावंडांचं लगीन एकाच मांडवात करून देणार. एक माझी लेक सासरी जाईल आणि दुसरी लेक सून म्हणून घरात येईल. चल मी भाकऱ्या बडवते बघ. भाजी निवडायला घेतो. कावेरी, लाकडं साधाळेत वाटतं. पेटता पेटनात बघ ग. कोण आहे? काय ग? काय झालं? कोणतरी गेल्यासारखं वाटलं. सावली वाटली. आता रातच्या सावल्या बी दिसायला लागल्यात वय तुला. अगं भूताच्या भयानं होत असेल. निवड भाजी. मावशी बघ, परत गेली सावली. कुठं आहे? अगं आता होती ग. थांब, मी बघते. तू घरातच थांब. एवढं जाय कसं काय झालं यो? माहिती काय झालं? विचारच ते. कुठून आलं काय यायचं? अरे काय नाही, समजा पेटा लागले पिटाडं. पाणी आणून थांब जरा. पाणी नाही आहे. ये मात्र बरं झालं. आपण आधीपासूनच हित येते. आम्हाला वाटलं की तुमची वाट बघता बघता जेवणाची येळ टळून जाते का काय. बघा, तुमचा लाडका बाजी अहो त्या भूताच्या वाड्यात जायला बंदी असताना देखील तिथं गेला आणि यानंच त्या भूताला मोकळं केलं. आधीच पुण्यात नको त्या गोष्टी घडतायत, त्यात वेशीवर भूताचा गोंधळ. समजा त्या भूतानं पुण्यात धुमाकूळ घातला तर आता अख्ख्या पुण्यावर संकट येणार. आणि हे सगळं या बाजीमुळं. नाही म्हणजे हे सगळं खंडेराव सरदारांचं मत आहे. काय सरदार? हा बरोबर आहे. म्हणजे या बाजीला त्या भूताच्या वाड्यात जायचं कारणच काय नाही. म्हणजे स्वतः गेला तर गेला, त्या पोरीचा बी जीव धोक्यात घातला त्यानं. नाही, माझ्यावर कोणी बळजबरी केली नाही तिथे जायची. मी स्वतःच गेले भूताच्या वाड्यात. ठीक आहे, तू स्वतः गेली,
पर या बाजीनं भूताला मोकळं केलं हे खरं आहे ना. पुण्यातल्या प्रत्येक वाईट गोष्टीमध्ये बाजीला का मध्ये घेताय सगळे? तसं नाही कोतवाल, पर बाजी भूताच्या वाड्यात गेला म्हणजे नक्कीच काहीतरी वेगळं असणार. आणि बाजी तिथं सापडला काय? बाजी जी आम्ही गेलतो भूताच्या वाड्यात, पण भूताला मोकळं करायचा काय संबंधच नव्हता. अरे मग कशा पायी गेला होता भूताच्या वाड्यात? सांग ना बाजी. खंडेराव सरदार, चतुशृंगीच्या मंदिरातून निघणारा एक गुप्त मार्ग तुमच्या घरापर्यंत जातो. आणि हाच मार्ग भूताच्या वाड्यापर्यंतही जातो. मग याच गुप्त मार्गाचा वापर करून आपणच भूताला जागृत तर केलं नाहीत ना? मी काय बोलताय कोतवाल? मी 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 हे समजा कशा पायी करेन? का? जसे तुम्ही बाजीवरती आरोप करताय तसेच आम्ही तुमच्यावरही आरोप करू शकतो. अहो आम्ही कुठे त्याच्यावर आरोप करतोय? बाजी भूताच्या वाड्यात सापडला आणि त्याला कोतवालीत हजर करणं आमचं काम. हे आम्ही केलं, बाकी तुमचं तुम्ही बघा. पण खंडेराव मानाचे सरदार आहेत. ते जे बोलतायत ते पुण्याच्या सुरक्षेसाठीच. आणि त्यांच्यावरच आरोप करणं म्हणजे जरा काय सरदार? वय कोतवाल, अहो अहो आम्ही भी मानाचं सरदार आहोत. नाही, आमच्यावर आरोप करणं म्हणजे जरा जादाच झालं. मी आता एवढंच सांगेन की बाजी माझ्यासाठी काम करतोय. बाकी तुम्ही सुज्ञ आहातच. मग करा तुम्ही तुमचं काम. आम्हाला इतर रात जागवत बसवायची काही गरज नाही. आमची जेवणाची येळ टळून चालली आहे. पालखी सोहळ्यात विघ्न आणण्याचे प्रकार आहेत, पण कुठल्याही परिस्थितीत पालखी सोहळा होणार आणि त्यात होणारे पेशवे सुद्धा येणारच. वय तुम्ही काहीच काळजी करू नका. जो बाजी असताना कुठलंच विघ्न येणार नाही. बाजी बाजी काय झालं? अरे तुझ्या घराला आग लागली. आग? मायन काव्य दोघीच आहेत. येतो नरेश, चला. बघा, याला स्वतःच्या घरावरचं विघ्न टाळता आलं नाही, मग पालखीचं रक्षण काय करणार? तरी आम्ही सांगतोय की भूत आहे आणि या बाजीनंच त्याला मोकळं केले आणि आता तेच भूत त्याच्या घरावर उलटले. कठीण आहे, सगळं कठीण आहे. येतो आम्ही. बाजी, अरे टाका पाणी. तुम्ही कशाला त्यांना घरात? सांगायला वेळ नाही. चल लवकर बाय. बाजी, अरे काय करावं या पाण्याचं? बाजी बाहेर इकडे पाहिलं. आता पाणी मारा नाही. बाजी बाजी, बाजी, बाजी सामानात राहू द्या. अरे मला पाणी सामान
सामान अरे भाजी सामान भाजी आलं बाहेर पडा हे आलं अरे यार टाका ना पाणी टाका टाका भाजी बाहेर भाजी सामान सोडा येऊ पडा बाहेर पण जरा चला बाई आता आग इथंच वाटत नाही. फिरा ए भाजी चल हा भाजी हळू हा अरे हे थांबा ना अरे भाजी अरे अरे थांबा हा ये अरे हा ये थांबा ना हळू भाजी अरे आगीत घुसायची काय गरज पडली होती आणि ते या पोरीला घेऊन जा आताची बाग कुठं आहे? तू विहिरीत जाऊय चल पोरी अरे बाय ते माझ्याकडे. आता हे आता नाही दमछाक झाली माझी बघते ते माहिती आम्ही टाकतो पाणी पाणी ते माहिती आम्ही टाकतो पाणी तू सांभाळ काय होत नाही आत्ता इचल बघा आत्ता इचल. करा बस करा बस करा बस करा बस कर नाही हिंसणार आता त्या अग्निदेवाला अर्पण केलं म्हणा आणि कपडा बाय घराला आग कशी लागली? वाड्यातल्या भूतानं त्या भूतानं ते समज केलं बघ. नाही माय नाही अरे खरंच सांगते ना अरे फुकून जीव गेला माझा पण ते चुलीची लाकडं पेटणार आणि एका आग भडकली ना भित्तानाची पण आग लागली. अरे कसं रे आग करीन माझी हे समजा त्या भूतानं केलंय बघ. नाही नाही तू दमछाक झाला बुद्धीत काय नाही. अरे माझी घराची कशाने हाडत पाणी नाही. अरे इथं कधी ना पटकन तोवर लागली समजे आग लागली या कावेळेला पण सावने बघितले ना दादा. अरे आपलं ठरलं. जाऊ दे माय तू काळजी करू नका. त्या भूताची सावली पडली बघ या घरावर आणि समजा राग झाला ना. अरे बड बसून राग त्या भूतावर आणि त्या भूताची राख होते त्या भूताच्या वाड्याची राख होते जळून राख होते राख होते माझ्या घराला पेटवलं. माझं घर पेटलं आपलं. खरंच भूताच्या वाड्यात